भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं साजरा करण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा निमित्त महाराष्ट्र वन विभागाच्या वतीनं नवी मुंबई इथल्या सिडको प्रदर्शनी केंद्रात एकदिवसीय वनोपज आधारित उत्पादन व जनजागृती प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या प्रदर्शनाचं उद्घाटन संपन्न झालं. या प्रसंगी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली. वनावर अवलंबून असणाऱ्या ग्रामस्थांना वनोपज विक्री व वनोपजामध्ये मूल्यवर्धन करून रोजगार निर्मिती हा या प्रदर्शनीच्या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. प्रदर्शनामध्ये वनोपज उत्पादनं, महाराष्ट्रातील कांदळवनांची माहिती, व्याघ्र प्रकल्प, कांदळवन संवर्धन इत्यादींची माहिती देणारे स्टॉल्स मांडण्यात आले होते. तसंच महाराष्ट्र बांबू विकास बोर्ड मार्फत वूड इज गुड या संकल्पनेतून वनविकास महामंडळामार्फत लाकडापासून तयार केलेल्या भेटवस्तूंची प्रदर्शनी लावण्यात आली होती. याच कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते महाबांबू कल्प ई कॉमर्स वेबसाईट आणि मोबाईल ॲपचं डिजिटल लॉन्चिंग, टिश्यू कल्चर लॅबचं उद्घाटनही करण्यात आलं. तसंच वनामृत या ब्रँड अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जांभूळ मध लोकार्पण करण्यात आलं. जंगलातून थेट शुद्धतेचा थेंब या उक्तीप्रमाणे सामाजिक बांधिलकी अंतर्गत ना नफा ना तोटा या तत्वावर जांभूळ मध विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे गणेश नाईक यांच्या हस्ते लहान मुलांमध्ये कांदळवन आणि जंगलाबद्दल आकर्षण निर्माण व्हावं याकरिता रंगकाम पुस्तिकेचं विमोचन करण्यात आलं. याप्रसंगी कांदळवन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय करणाऱ्या बचत गटांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आलं. सदर कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी बंधूंनी तारपा नृत्य सादर करून कार्यक्रमात वेगळीच रंगत निर्माण केली. कांदळवनामध्ये म्हणजे गुजरात बॉर्डर पासून तर गोवा बॉर्डर पर्यंत, म्हणजे सिंधुदुर्गामध्ये, रत्नागिरीमध्ये, रायगडमध्ये, ठाण्यामध्ये आणि पालघरमध्ये विविध ठिकाणी ज्याला आपण कांदळवनचं एकूण पर्यटन करण्यासाठी त्या ठिकाणी विविध प्रकारचे जवळजवळ 34 प्रकारचे कांदळवनाची झाडं आहेत, ती सगळी लावली जातील आणि त्या ठिकाणी जनतेला त्या ठिकाणी सुविधा देण्याकरता त्या ठिकाणी सगळे प्रयत्न करतात. वन खात्याच्या माध्यमातून, FDCMच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम करू की वन खातं तर मजबूत होईलच, पण वन खात्यातून जसं आदिवासी विभाग हा वन खातं जवळच आहे, त्या आदिवासी विभागाला सुद्धा तिथून मदत करता येईल. ग्रामीण खात्यातल्या ग्रामीण भागातल्या काही ठिकाणी आरोग्याच्या, शिक्षणाच्या साठी वन खातं त्या ठिकाणी पुढे हात देईल असा माझा विश्वास. सगळे हायवेना दोही बाजूला झाडं लावण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी वन विभागाला दिलेली आहे आणि आमचे खांडेकर जे त्या सोशल फॉरेस्ट्रीचे प्रमुख आहेत त्यांना टिश्यू कल्चरच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात रोपांची निर्मिती करण्याकरता फंड्स पण देण्यात आलेत आणि तंत्रज्ञान सुद्धा उपलब्ध त्या ठिकाणी झाले. या प्रसंगी वनविभाग अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वनबल प्रमुख प्रधान मुख्य वनसंरक्षक शौमिता बिश्वास, वन्यजीव प्रधान मुख्य वनसंरक्षक S श्रीनिवास राव, सामाजिक वनीकरण प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक नरेश झुरमुरे, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ व्यवस्थापकीय संचालक P कल्याणकुमार, कांदळवन कक्ष अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक SV रामाराव आदी उपस्थित होते. तसंच माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, नवीन गवते, माजी सभागृह नेते अनंत सुतार, रवींद्र इथापे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसंच वनविभाग, बचत गट, महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल यांची उपस्थिती होती.